स्वराज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्वास, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्यांनी मुघल साम्राज्याचाही थरकाप उडवला, ते म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज. आज 19 फेब्रुवारी. आजचा दिवस म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा दिवस. आज आपण साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती. आज महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आलो आहोत बदलापूर वेस्ट येथे, जिथे महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि सागर युग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांच्या वतीने येथे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी महाराजांच्या संबंधित किल्ले, त्यांनी उभारलेले आरमार, त्या काळातील तलवारी, भाले, वाघनखं अशी अनेक ऐतिहासिक शस्त्रे तसेच जगभरातल्या संग्रहातील असणारी महाराजांची मूळ चित्रे आपल्याला येथे बघायला मिळणार आहेत. ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, ही फक्त ओळ नाही, ही समुद्रावर स्वराज्य उभारणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या राजाची घोषणा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखलं होतं, जो समुद्रावर राज्य करेल तोच व्यापार, संपत्ती आणि सामर्थ्य यांवरही राज्य करेल. त्या काळात परकीय सत्तांचा समुद्रावर दबदबा होता, पण महाराजांनी उभारलं एक भक्कम आरमार. महाराजांच्या आरमारात जवळपास 640 नौका होत्या. त्याची माहिती येथे आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर आता आपण सुरुवातीला येथे कोणकोणत्या शस्त्रांचे प्रदर्शन केलेले आहेत ते बघू. तर सुरुवातीला येथे आपल्याला हा भाला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ही मराठा तलवार बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढे आहे ही राजपूत तलवार. नंतर पुढे आहे ही ब्रिटिश तलवार. नंतर पुढे आहे हे चिलखत. नंतर पुढे आहे हा दांडपट्टा. नंतर पुढे आहे दस्तान, ज्याचा उपयोग युद्धाच्या वेळी हाताच्या संरक्षणासाठी व्हायचा. त्यानंतर पुढे आहे वाघनख. आता वाघनखाचा उपयोग कुठे झाला हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. नंतर पुढे आहेत या कुऱ्हाडी. नंतर पुढे आहेत हे गुर्ज, ज्याचा उपयोग चिलखत भेदण्यासाठी व्हायचा. हे आहे मराठ्यांचे अतिशय घातक शस्त्र विटा. त्यानंतर येते शाहिस्तेखानावरील सर्जिकल स्ट्राईक, सुरतीच्या मुघल संपत्तीची लूट, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक, त्यानंतर हिरोजी इंदलकरांचा हा शिलालेख, त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची माहिती, त्यानंतर देवगिरी, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, राजगड, पन्हाळगड, किल्ले पुरंदर, विशाळगड, जिंजी, विजयदुर्ग, साल्हेर, लोहगड, रायगड, खांदेरी या किल्ल्यांची माहिती, तसेच जगभरातल्या संग्रहातील असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ चित्रे आपल्याला येथे पाहावयास मिळत आहेत. नंतर बाहेर महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने येथे सहभागी झालेले दिसत आहेत.
मित्रांनो, हे ठिकाण बदलापूर वेस्ट पासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान महाराजांची आरती होणार आहे. म्हणूनच या जयंती निमित्त आपण सर्वांनी येथे अवश्य भेट द्यावी. महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा, त्यांचा पराक्रम अनुभवावा. कारण स्वराज्य हा फक्त इतिहास नाही, तो आपल्या रक्तात वाहणारा अभिमान आहे. जय भवानी, जय शिवाजी. महाराज बोलताना कसं बोलतात, त्याच्यानंतर महाराज आणि डच्च्यांचं शिष्टमंडळ बोलत असताना बरीचशी लोक महाराजांच्या कानात येऊन नेहमी काय ना काहीतरी बोलत असायचे. तर त्याच्यामुळे बोलताना व्यत्यय येत असायचा. तर ते त्यांना ते कळलं ना, ही लोक कोण आहेत. नंतर त्यांना कळलं की शिवाजी राजा जसा दक्षिणेत आलाय, दक्षिणेपासून ते महाराष्ट्रापर्यंत यांनी यांच्या हेरांचं एक जाळं निर्माण करून ठेवलं. आणि हे हेर हे गुप्तहेर वेळोवेळी महाराजांना इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि महाराजही त्यांना काहीतरी रिवर्ट करतायत. म्हणजे असं म्हण नाही तर थांब 10 मिनिटाशी बोलतो असं नाही, ते त्यांना रिवर्ट करतायत. दुसरी गोष्ट त्यांनी महाराजांची नमूद करून ठेवली की महाराज हे बोलताना त्यांची नजर चारी बाजूला असेल, म्हणजे प्रचंड सावध आहेत. आणि बोलताना ते प्रत्येकाशी स्मित हास्य करून बोलतात. हे आपण म्हणतो ना, अरे हसून हसून यांना बासनात गुंडाळायला. एकदा तुमचे निरोपाचे विडे झाले, तुमच्या सह्या झाल्या, तुम्ही बाहेर येऊन मी कशावर सही केली हा विचारायला नाही. निरोपाचे विडे झाले, तुम्ही सह्या केला, तह झाला. या गोष्टी डच्च्यांनी फार जवळून बघितल्या. 1 महिना डच्च्यांचं हे शिष्टमंडळ महाराजांच्या छावणीत होतं, बरोबर. महाराज त्याच्यानंतर पुढे गेले, महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले. 1680ला महाराजांचा मृत्यू झाला. परंतु 1683-84ला जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला महाराजांच्या मृत्यूनंतर, तर औरंगजेबाला प्रचंड राग होता कुतुबशाहवरती. शिया सुन्नी वाद तर होताच, परंतु शिवाजी राजाला तू सहाय्य का केलं, म्हणून त्याने पहिले गोळकोंड्यावरती स्वारी केली. आणि तेव्हा ही सगळी चित्र गोळकोंड्यात होती, ही सगळी चित्र गोळकोंड्यात होती. आता डच्च्यांना प्रश्न पडला की आता इथे प्रचंड राजकीयदृष्ट्या अस्थिर परिस्थिती आहे, इथे युद्धाला सुरुवात झाली. आपण हा जो मौल्यवान संग्रह चित्रांचा असेल, दक्षिणेचा जो भाग आहे, आता तुम्ही गोळकोंडा भागात जर गेला तर हिऱ्यांच्या खाणी वगैरे आहेत, प्रचंड असा साठा होता की त्यांना जाणवलं की हा आपण आता आपल्या मायदेशी पाठवला पाहिजे. तर त्यांची जी पूर्वेकडची जी राजधानी होती तिचं नाव येतं बाटविया, म्हणजे आताचं जकार्ता इंडोनेशिया, ही त्यांची राजधानी होती. यांनी हे सगळे पेटारे त्या जकार्ताला पाठवले. जकार्तावरनं ते इंडोनेशियाला गेले आणि इंडोनेशियाला नाही, नेदरलँडला गेले. नेदरलँडला गेल्यानंतर नेदरलँडचा उपमहापौर होता, त्याचं नाव होतं सायमन शिनोळे. आता ही लोक काय करायची, भारतातनं येणारी मौल्यवान शस्त्र. आता ही जर तुम्ही पुढच्या पेंटिंग जर बघितलं, ह्या 2 पेंटिंगवरती प्रचंड सोन्याचं काम केलेलं आहे. थोडक्यात काही चित्र मौल्यवान आहेत. आणि ज्यावेळेला महाराजांनी अफजल खान मारला, महाराजांनी सुरत लुटली, याची वर्णनं तेव्हा युरोपात लिहिली गेली, लंडनच्या मॅगझिनमध्ये छापली गेली. त्यामुळे महाराज हे फक्त भारतापुरते महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहतात, ते पूर्ण जागतिक लेवलला गेले होते. त्याच्यामुळे या चित्रांवरती विशेषतः सोन्याचा वापर झाला. प्लस याच्या जोडीला आम्ही इथे रांगोळी, भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे. इथे आम्ही बघाल तर आम्ही इथे महाराजांविषयी काही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. तर हे एक आमचं टायटल होतं की बाबा ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. तुम्हाला माहिती असेल की महाराजांचं ज्या युद्धनौका होत्या त्यात 640 युद्धनौका होत्या. तर मित्रांनो, सागर युग या युट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.